लास्ट लेक्चरमध्ये बँक टाइप्स ऑफ बँक्स इन इंडिया हा टॉपिक पाहत होतो. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला पुढे पाहायचे आहेत काही बँकिंग टाइप्स पण आपण जे पुढे होते तर ते आपल्याला शिकायचे आहेत. ज्याच्यामध्ये सेव्हिंग्ज बँक, सेंट्रल बँक, वर्ल्ड बँक हे पण मी सांगितले होते. लास्ट लेक्चरमध्ये आपण ते शिकलो होतो. जे की सेव्हिंग बँक्स आपल्या सेव्हिंगसाठी असते. ज्या जनरल बँका आपण आपल्या जवळ पाहतो त्या सेव्हिंग बँका ज्याच्यामध्ये आपण सेव्हिंग सेव्ह करून ठेवू शकतो, आपले पैसे ठेवू शकतो. त्यानंतर सेंट्रल बँक्स पण मी एक्सप्लेन केली होती, वर्ल्ड बँक सुद्धा सांगितली होती. तर आता आपल्याला याच्या पुढे टॉपिक पाहायचा आहे, तो आहे क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू ओनरशिप. तर ओनरशिप नुसार जर क्लासिफिकेशन पाहिलं, ओके ओके क्लासिफिकेशन नुसार जर ओनरशिप क्लासिफिकेशन जर आपण ओनरशिप नुसार केलं म्हणजे त्या बँकेची मालकी कुणाची आहे याच्या ओनरशिपच्या टाईप वरती जर आपण क्लासिफिकेशन केलं तर ह्याच्यामध्ये तीन प्रकारचे क्लासिफिकेशन आपल्याला दिसतात. ज्याच्यामध्ये पहिला आहे पब्लिक सेक्टर बँक्स, दुसरा आहे प्रायव्हेट सेक्टर बँक्स आणि तिसरा आहे कोऑपरेटिव्ह बँक्स. पब्लिक सेक्टर बँक्स जे आहेत याच्यामध्ये दीज आर ओन्ड अँड कंट्रोल्ड बाय गव्हर्नमेंट. ओके, गव्हर्नमेंट कंट्रोल करते त्यांना पब्लिक सेक्टर बँक्स म्हटलं जातं. प्रायव्हेट सेक्टर बँक्समध्ये तर these banks are owned by private individuals or corporations, not by the government. प्रायव्हेट सेक्टर बँकांमध्ये पूर्ण प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स आणि किंवा कंपन्या वगैरे ज्या आहेत, कॉर्पोरेट्स म्हणजे कंपन्या त्या चालवतात, गव्हर्नमेंट नाही चालवत. आणि कॉपरेटिव्ह बँका ज्या आहेत, दिस बँक्स आर ओन्ड बाय ग्रुप ऑफ प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स अँड गव्हर्न बाय कोऑपरेटिव्ह सोसायटीज लॉ फॉर रूरल डेव्हलपमेंट. म्हणजे कॉपरेटिव्ह बँकांना चालवण्यासाठी त्यांचा सेपरेट लॉ आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी, तर त्या चालवतात त्याला. तर अशा प्रकारे तीन टाईप आहेत बँकांच्या याच्यामध्ये. जसं की आता तुम्हाला तो पहा, पब्लिक सेक्टर बँक्सच्या पब्लिक सेक्टर बँकांमध्ये तुम्ही पाहायला गेलात तर गव्हर्नमेंट बँका तुम्हाला माहिती असतील, जसं की बँक ऑफ इंडिया आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, नॅशनलाइज बँका जवळ त्या सगळ्या नाहीत, त्यातल्या काही या पब्लिक सेक्टर बँक्स आहेत. नॅशनलाइज जर असतील तर मोस्टली बँक ऑफ इंडिया जशी गव्हर्नमेंट बँक आहे. ओके, त्यानंतर तर प्रायव्हेट सेक्टर बँक्स म्हणलं तर प्रायव्हेट बँका ज्या एखादा स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल चालवतो. म्हणजे तुम्हाला सांगतो किंवा कंपन्या चालवतात. जसं की आता लोन घेण्यासाठी तुम्ही एखाद्या स्पेसिफिक कंपनीकडे जाता. कंपनी म्हणजे थोडक्यात एखाद्या फर्मकडे जात असाल. फर्म म्हणजेच कंपनी किंवा ऑफिस. परंतु आता त्यात नाव पण सांगतो तुम्हाला, उदाहरण देतो. बजाज फायनान्स आहे, त्यानंतर कोटक महिंद्रा आहे. अशा ज्या फायनान्स, महिंद्रा फायनान्स आहे, तर ह्या ज्या कंपन्या किंवा ह्या बँका ज्या आहेत त्या प्रायव्हेटमध्ये येतात. आणि कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये काय होतं की त्या एका स्पेसिफिक कोऑपरेटिव्ह लॉज नुसार चाललेल्या असतात. त्याला गव्हर्नमेंटचा सेपरेट लॉ आहे कोऑपरेटिव्ह बँक, ज्याच्यामध्ये स्पेसिफिक लोकांचे टीम असते, ती टीम ती बँक चालवते. जो जसं की रूल आहे गव्हर्नमेंटचा 11 लोकांची, तर मग त्या 11 लोकांनी ती चालवायची असते, दॅट इज कोऑपरेटिव्ह बँक. तो अशा प्रकारचे तीन बँकांचे प्रकार आपण या ठिकाणी पाहिले. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ बँकिंग अकॉर्डिंग टू डोमिसाइल. डोमिसाइल म्हणजे लोकेशन नुसार. डोमेस्टिक बँका ज्या आहेत, रजिस्टर्ड अँड इनकॉर्पोरेटेड विद इन द कंट्री. एका स्पेसिफिक कंट्रीमध्ये जर एखाद्या बँकेचं रजिस्ट्रेशन असेल आणि इनकॉर्पोरेशन असेल, इनकॉर्पोरेशन म्हणजेच कंपनीचं कामकाज असेल, तर त्याला म्हटलं जातं डोमेस्टिक बँक. बरोबर. जसं की आता समजा एखादा बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ इंडिया फक्त बँक ऑफ म्हणजे इंडियामध्येच फक्त बिझनेस करते, तर जिथे बिझनेस करता तुम्ही त्याला इनकॉर्पोरेशनचा एरिया म्हटलं जातं. दॅट इज इनकॉर्पोरेटेड विद इन द कंट्री, म्हणजे देशाच्या आतच बिझनेस करते, तर त्याला म्हटलं जातं डोमेस्टिक बँक्स. आणि अशा बँक्स ज्या की आउट ऑफ इंडिया असतील बिझनेस करत, तर त्यांना म्हटलं जातं फॉरेन बँक. दीज आर फॉरेन इन ओरिजिन अँड हॅव देअर हेड ऑफिसेस इन द कंट्री ऑफ द ओरिजिन. बरोबर. म्हणजे काय, एखादी बँक अशी की ज्याचं ऑफिस दुसरीकडे आहे, समजा आता ICICI बँक असेल किंवा बँक ऑफ बडोदा असेल. बँक ऑफ बडोदाचा मेन ऑफिस इंडियामध्ये आहे, इंडियन बँक आहे, मात्र त्याचं एक शाखा ही समजा दुबईमध्ये आहे. मग ही झाली फॉरेन बँक त्यांच्यासाठी, जे तिथले लोक आहेत त्यांच्यासाठी फॉरेन बँक झाली. त्यानंतर बँक ऑफ अमेरिका ही आपल्यासाठी फॉरेन बँक झाली, त्यांची जर शाखा इथे आली तर. तर याप्रमाणे असतात. किंवा कॅनरा बँक असेल तर हे सुद्धा त्याच पद्धतीने झालं, कॅनरा बँक सुद्धा फॉरेन बँक होते. तर अशा प्रकारच्या बँका या ठिकाणी त्याचे डोमेस्टिक डोमिसाइलनुसार त्याचे टाईप्स पडतात. त्यानंतर आहे शेड्युल्ड अँड नॉन शेड्युल्ड बँक्स.
आता शेड्यूल आणि नॉन शेड्यूल काय आहे, तर हा एक लॉ आहे सेपरेट. बरोबर, हा एक सेपरेट लॉ आहे जो की शेड्यूल आणि नॉन शेड्यूल बँक्सला ठरवतो. त्याच्यामध्ये पहा, जसं कोऑपरेटिव्ह बँक आहे त्याच्यामध्ये हा मोस्टली प्रकार पाहण्यात येतो. जसं की इन्क्लुडेड इन अँड ऑपरेट अकॉर्डिंग टू सेकंड शेड्यूल ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट. हा जो ऍक्ट आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा, त्याच्यामध्ये 1934चा, त्याच्यात सेकंड शेड्यूल मध्ये ज्या बँका त्याच्यानुसार चालतात, त्या rules नुसार, त्याला म्हटलं जातं शेड्युल्ड बँक्स. आणि नॉन शेड्यूल म्हणजे ज्या बँका त्या शेड्यूल नुसार नाही चालत. कुठल्या शेड्यूल नुसार? सेकंड शेड्यूल ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934. तर त्या शेड्यूल नुसार न चालणाऱ्या बँका आहेत त्यांना म्हटलं जातं नॉन शेड्यूल बँक्स. बऱ्याच बँकांना पण शेड्यूल बँक्स लावलेलं असतं नावापुढे. तर ते त्याप्रमाणे. आता बँक अकाउंट्स इन इंडिया हे आपल्याला पाहिजे. ते बँकेचे अकाउंट कोणते कोणते आपण इंडियामध्ये यूज करतो जनरली, तर ते आपण आता इथे पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये आहेत डिपॉझिट अकाउंट सर्वप्रथम. तर डिपॉझिट अकाउंट मध्ये काय काय असतं पहा. सेव्हिंग अकाउंट हा एक डिपॉझिट अकाउंटचा प्रकार आहे आणि इट इज युज्ड फॉर सेव्हिंग पर्पजेस बाय इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे एका स्पेसिफिक वैयक्तिक तुमची जी सेव्हिंग आहे ती सेव्ह करण्यासाठी तुम्ही सेव्हिंग अकाउंट करता. हे डिपॉझिट अकाउंटचा एक टाईप आहे. त्यानंतर तुम्हाला आठवड्यामध्ये काही ठराविक वेळेलाच त्याच्यातून पैसे काढता येतात. असं नाही की तुम्ही रोज जाऊन एक ट्रान्झॅक्शन केली तर तुम्हाला सेव्हिंग अकाउंट अलाउड करेल. तर तसं नसतं. सेव्हिंग अकाउंटमध्ये मग तुम्ही त्याची स्पेशल कॅटेगरीमध्ये जर तुम्ही अकाउंट घेतलं एखादं, तर त्यावेळेस तुम्हाला मिळू शकते. मात्र रेग्युलर सेव्हिंग अकाउंटला तुम्हाला ठराविक वेळेलाच ट्रान्झॅक्शन करण्याची परमिशन असते. तुम्ही 1, 2, 3, 4 असे ट्रान्झॅक्शन करू शकता, पण महिन्यामध्ये तुम्ही 30 दिवसाच्या 30 ट्रान्झॅक्शन नाही करू शकत. त्यानंतर त्याच्या खाली पहा, मोर इंटरेस्ट इज पेड ऑन डिपॉझिट्स. याचा अर्थ काय, तुम्हाला डिपॉझिटवरती जास्त इंटरेस्ट मिळतो त्यावेळेस तुम्ही सेव्हिंग अकाउंटवर पैसे ठेवता. हेच आता इकडे लेफ्ट साईडला पाहता करंट अकाउंट्स म्हटलंय, ओके, ब्राऊन कलरमध्ये. तर करंट अकाउंट्स मध्ये कसं असतं, इट इज युज्ड फॉर बिझनेस, शॉप, कमर्शियल कारणांसाठी हा वापरला जातो. ओके. सो एखाद्या शॉपचं अकाउंट असेल, बिझनेसचं अकाउंट असेल, तर ते करंट अकाउंट असतं, हे लक्षात घ्या पहिलं. करंट अकाउंट हे पर्सनल व्यक्ती नाही काढू शकत. त्यासाठी तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन, ऑफिसचं रजिस्ट्रेशन वगैरे दाखवावं लागतं. जर तुमच्याकडे ते नसेल तर याचा अर्थ तुमचा बिझनेस नाहीये, तुम्हाला ते अकाउंट नाही काढता येत. त्यानंतर खाली काय पहा, कॅन ट्रान्झॅक्ट मेनी टाइम्स इन अ डे. म्हणजेच काय, एका दिवसात तुम्ही मेनी टाइम्स ट्रान्झॅक्शन करू शकता त्याच्यामध्ये, कारण करंट अकाउंट आहे, किंवा एखाद्या वेळेस तरी करू शकता. असे काही बँकाचे नियम वेगवेगळे आहेत. त्यानुसार सांगतो तुम्हाला, महिन्यामध्ये मात्र तुम्ही मल्टिपल ट्रान्झॅक्शन करू शकता त्याच्यामध्ये. आठवड्याला 7, महिन्याला 31, तर अशा ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये करता येतात. ओके. नो इंटरेस्ट ऑर लो इंटरेस्ट इज प्रोव्हाइडेड बाय बँक ऑन डिपॉझिट्स. म्हणजे अशा जे डिपॉझिट्स आहेत ह्याच्यावरती तुम्हाला नो इंटरेस्ट, म्हणजे इंटरेस्ट एकतर दिला जात नाही किंवा दिला तरी खूप कमी दिला जातो. त्यानंतर बँक मे चार्ज फॉर डिपॉझिट्स. बँक आपल्याकडून डिपॉझिटसाठी चार्जेस पण घेऊ शकते. हे पण महत्वाचं आहे. करंट अकाउंटवरती एक्स्ट्रा चार्जेस असतात. म्हणजे तुम्ही थोडक्यात सेव्हिंग अकाउंटला आपल्याला बँक इंटरेस्ट देते, मात्र करंट अकाउंटला उलट आहे, तुम्हाला त्यांना चार्ज भरावा लागतो. असंही होतं, कारण आपल्याला सर्व्हिसेस तेवढ्या मिळतात त्याच्यामध्ये. सिक्युरिटी मिळते कॅशची. त्यानंतर दुसरं म्हणजे चेक पेमेंट्स, ऑनलाईन पेमेंट्स, नेट बँकिंग, त्यानंतर ई बँकिंगचे ऍप असतात, मोबाईल ऍप, तर ते अशा बऱ्याच सुविधा आपल्याला मिळतात. त्यानुसार किंवा चेकबुक मिळतं, अशा गोष्टी. किंवा तुम्हाला डेली ट्रान्झॅक्शनची परमिशन असते. त्याच्यामुळे करंट अकाउंट्सवरती बऱ्याचदा आपल्याकडून चार्जेस घेतले जातो. आता तर SMS चे चार्जेस सगळेच घेतात, तर अशा प्रकारे चार्जेस घेतले जातात. त्यानंतर आहे रेकरिंग डिपॉझिट्स किंवा RD अकाउंट. हे कशासाठी असतं आणि कसं काम करतं पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक ठराविक अमाऊंट ठरवून दिली जाते एका स्पेसिफिक पिरियडसाठी, आणि तुम्हाला एकदम लमसम अमाऊंट मिळते आफ्टर मॅच्युरिटी ऑफ RD. रेकरिंग डिपॉझिट म्हणजे तुम्ही समजा मंथली पेमेंट करत असाल, तर तुम्ही 5 वर्षाचं केलं, तर मंथली तुम्ही 100 रुपये जर टाकले तर वर्षाचे 1200 रुपये होतात आणि 5 वर्षांचे 6000 रुपये होतात. मग हे तुम्हाला 6000 एकदम मिळतात, पण त्याच्यावर व्याज पण मिळतात. अशा प्रकारचं असतं. याला म्हटलं तर रिकरिंग डिपॉझिट. हे बँकेमध्ये सुविधा अवेलेबल आहे, बऱ्याच जणांना माहिती असतं की बरेच जण याचा फायदा घेतात. काही जण डेली पेमेंट करतात. तुम्ही डेली सुद्धा जाऊन बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करू शकता. काही विकली करतात, काही 2 दिवसाने करतात. तर अशा प्रकारे याच्या सिस्टीम्स असते. जशी बँकेची पॉलिसी असेल त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता. परंतु ह्याच्यावर व्याज जे मिळतं तुम्हाला, त्या व्याजावरती फायदा होतो तुम्हाला, कारण तुम्ही डेली डिपॉझिट करता, त्याच्यामुळे तुमचं सेव्हिंग्स पण होतं. त्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट्स आहेत.
अकाउंट होल्डर्स डिपॉझिट लंप सम अमाउंट ॲट वन्स फॉर स्पेसिफिक पिरियड. याचा अर्थ एखादा अकाउंट होल्डर एक लमसम अमाऊंट एका स्पेसिफिक पिरियडसाठी आपल्या बँकेत ठेवणार आणि त्याच्यानंतर त्याला व्याज मिळणार आणि ती अमाऊंट पण मिळणार. म्हणजेच काय, समजा आता तुम्ही 1 वर्षासाठी 1 लाख रुपये बँकेमध्ये ठेवले, तर त्याच्यावरती तुम्हाला 7% 7,000 व्याज मिळतं आणि 1 लाख रुपये तुमचे तसेच सेफ राहतात. म्हणजे 1,07,000 तुमचा लमसम अमाऊंट लास्टला तुम्हाला मिळतो. तर अशा प्रकारचा हा बेनिफिट असतो. ओके. सो त्यानंतर बँक प्रोव्हाइड्स मॅक्झिमम इंटरेस्ट पॉसिबल ऑन deposits after maturity of FD. Deposit period is available 7 days to 10 years. अशा प्रकारचा डिपॉझिट पिरियड याच्यामध्ये अवेलेबल असतो. ओके. त्यानंतर बँक काय करतात, मॅक्झिमम इंटरेस्ट प्रोव्हाइड करतात मॅच्युरिटी नंतर, जेणेकरून त्या क्लायंटला किंवा त्या अकाउंट होल्डरला त्याचा बेनिफिट होतो. तर एफ डी सगळ्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेला तर सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे एफ डी किंवा फिक्स डिपॉझिट याच्यावरती असतो. एफ डी मीन्स फिक्स डिपॉझिट. आणि सगळ्यात कमी इंटरेस्ट जो आहे हा करंट अकाउंटवर असतो किंवा तो नसतो सुद्धा. तर अशा प्रकारचे हे अकाउंटिंगचे टाइप्स आहेत. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट्स आता बँकांकडे अवेलेबल आहेत. त्याच्यापेक्षाही वेगळे असतात, पण हे बेसिक आहेत मेन. तर अशा प्रकारे आपण हा टॉपिक आता पाहिलेला आहे अकाउंटचा. यापुढे आपल्याला लोन्स अँड इट्स टाइप्स आपल्याला पाहायचे आहेत. तर लोन इन सिम्पल टर्म्स अ थिंग दॅट इज बॉरोड स्पेशली अ सम ऑफ मनी टू बी पेड बॅक विथ मनी. म्हणजे काय, लोन म्हणजे काय याचं या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे एका छोट्या सेंटेन्समध्ये. सोप्या भाषेत सांगायचं तर लोन म्हणजे अशी एक गोष्ट असते की जी आपण एखाद्याकडून घेतली, स्पेशली इन सम ऑफ मनी म्हणजे पैशाच्या स्वरूपात, जी की आपल्याला त्याला पुन्हा द्यायची, त्याला लोन म्हटलं जातं. आणि आपल्याकडे तर अशी पद्धत आहे की लोन घेतल्यानंतर त्याच्यावर व्याजही द्यावं लागतं, त्यामुळे आपली ती अमाऊंट जी परत द्यायची थोडीशी वाढते. त्यानंतर आता पहा लोनचे टाइप्स आपण सुरुवातीला पाहणार आहोत. तर लोन वेगवेगळ्या प्रकारचे असतात, वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या प्रकारचे लोन प्रोव्हाइड करतात. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत सिक्युअर्ड लोन. ओके. दॅट इज कोलॅटरल इज नेसेसरी. म्हणजे थोडक्यात काय, गोल्ड लोन असेल त्याच्यामध्ये काय होतं, लोन सिक्युअर्ड लोन आहे. म्हणजे तुम्हाला जे बँक पैसे देते ती डायरेक्ट तुमचं तोंड पाहून नाही देणार तुम्हाला. त्याच्या कमीत कमी तुमचा चेहरा बघितला, अरे हा जरा प्रोफेशनल दिसतोय असं नाही. तुम्हाला कमीत कमी त्याच्यामध्ये सिक्युअर्ड लोन घेताना किंवा सिक्युअर्ड लोन बँक तुम्हाला जे देत असते त्यावेळेस तुमच्याकडून काहीतरी त्यांच्याकडे सिक्युरिटी म्हणून ठेवावं लागतं. तर सिक्युरिटी म्हणून ठेवावं लागणारी गोष्ट या ठिकाणी गोल्ड आहे. म्हणून आपल्याला गोल्ड लोन देते बँक, कारण त्यांना पैसे बुडण्याची गॅरंटी 99% नसते. त्यानंतर दुसरं याच्या खाली आहे अनसिक्युअर्ड लोन. एक असं की ज्याला कोलॅटरल नाहीये पण त्याला व्याज जास्त असतं. ज्या लोनवरती तुम्हाला कोणत्याही प्रकारचं सिक्युरिटी द्यावी लागत नाही, त्याला व्याज जास्त असतं, कारण बँकेला जबाबदारी असते. मग ह्याला क्रेडिट कार्ड डेट म्हटलं जातं, ज्याच्यावर सिक्युरिटी नसते काहीच, परंतु तुम्हाला व्याज जास्त असतं. त्यानंतर पर्सनल लोन असेल तर पर्सनल लोन सुद्धा एक प्रकारचं अनसिक्युअर्ड लोन झालं. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट हे सुद्धा अनसिक्युअर्ड लोन झालं. तर अशा गोष्टींना जास्त इंटरेस्ट असतो. आता पर्सनल क्रेडिट कार्ड लोन डेप्ट माहितीच आहे तुम्हाला. क्रेडिट कार्डचं कसं असतं की तुम्ही आज समजा खरेदी केलं तर तुम्हाला महिन्याने त्याचे पैसे द्यायचे बँकेला, म्हणजे तुम्हाला उधारीवर खरेदी करायला चान्स मिळतात. तर अशा म्हणजे उधारीवर खरेदी होत नाही, ती ऍक्च्युली कॅशनेच होते, पण तुमचे पैसे बँक भरते अशा प्रकारे, जरी तुमच्याकडे नसतील तरी. त्यानंतर पुढे पर्सनल लोन. पर्सनल लोनचं असं असतं की तुम्हाला व्यक्तिगत कारणासाठी ते घेता येतं. तुम्हाला त्या ठिकाणी असं नाही की घरासाठी घ्यायचंय किंवा इतर कशा गोष्टीसाठी, गाडीसाठी घ्यायचं, ते फक्त पर्सनल कारणासाठी तुम्हाला पैशाची गरज आहे दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी, तर तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकता. पण ह्याच्यावर सुद्धा व्याज जास्त असतं. यालाही कोणत्या प्रकारचं कोलॅटरल द्यायची गरज नाही. कोलॅटरल म्हणजे तुम्हाला सिक्युरिटी. सिक्युरिटी म्हणजे काय, तर एखादी वस्तू ठेवली, जसं गोल्ड लोन वरती तुम्ही गोल्ड ठेवता, म्हणजे सोनं बँकेत ठेवता आणि पैसे घेता, ते सोनं ही सिक्युरिटी झाली, तेच कोलॅटरल झालं. तसंच इकडे अनसिक्युअर्ड लोन म्हणजे त्याच्या कोणत्याही प्रकारची गरज पडत नाही. त्यानंतर आता बँक ओव्हरड्राफ्ट आहे. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, तर बँकेमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे नसतील तरीही तुम्ही अकाउंटवरून पैसे काढू शकता. दॅट इज बँक ओव्हरड्राफ्ट. एका स्पेसिफिक लिमिट पर्यंत असं, त्यालाही लिमिट आहे की 1000 मध्ये काढू शकता, लाखात काढू शकता, किती. तर हे बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे अशा प्रकारचं अनसिक्युअर्ड लोन असतं. ओके. त्याच्यावर इंटरेस्ट हा जास्त घेतला जातो, कारण आपल्या अकाउंट पैसे नसताना आपल्याला बँक पैसे देते. एक प्रकारचं लोनच आहे ते. सो थर्ड वन इज क्लोज्ड एंडेड लोन्स. आता पहा, महत्वाचं म्हणजे क्लोज्ड एंडेड लोन्स असे असतात की ते एकदाच मिळतात. ओके. गिव्हन ओनली वन्स. फॉर एक्झाम्पल स्टुडंट लोन. तुम्हाला स्टुडंट लोन शिकण्यासाठी एकदाच मिळतं, त्याच्यानंतर नाही मिळत. बरोबर. आता तुम्ही 2 लोन्स घेतले असतील तर ते कसे, तर 10वी-12वी साठी किंवा 11वी-12वीला वेगळं, इंजिनिअरिंगला वेगळं, त्याच्या पुढच्याला वेगळं ते घेऊ शकता. परंतु एका गोष्टीसाठी एकदाच मिळतं, पुन्हा नाही. तर त्याला म्हटलं जातं स्टुडंट लोन. त्यानंतर पुढे पण आहे टर्म लोन. टर्म लोन इज गिव्हन फॉर बिझनेस मोस्टली.
टर्म लोन मुळे काय होतं की बिझनेस, समजा तुम्हाला बिझनेस समजा 1 कोटीचा आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये नवीन इन्व्हेस्टमेंट करून बिझनेस थोडा मोठा करायचा आहे, समजा 2 कोटी करायचा, तुम्हाला 1 कोटीची गरज आहे, तर 1 कोटी हे टर्म लोनच्या स्वरूपात तुम्ही घेऊ शकता आणि टर्म लोनच्या स्वरूपात तुम्ही घेऊन मग तुमच्या इन्स्टॉलमेंट्स नुसार तुम्ही ते पे करू शकता. तर अशा प्रकारे हे असतं. त्यानंतर आहे पर्सनल लोन. ओके, आता पहिली गोष्ट, टर्म लोनला इंटरेस्ट जास्त असतो हे समजून घ्या. कारण रेग्युलर इतर कोणत्याही लोनपेक्षा बिझनेसला जास्त लोन दिलं जातं, जास्त अमाऊंटमध्ये दिलं जातं, मात्र वेळ त्याचा एक लिमिटेड असतो. जसं की होम लोन आपण घ्यायला गेलो तर होम लोनला कालावधी हा जास्त असतो, तसं बिझनेसला नसतं. बिझनेसच्या लोनचा कालावधी हा छोटासा असतो आणि इंटरेस्ट पण जास्त असतो. जसं की होम लोनला 8-9% असं दिलं जाईल, तर तुम्हाला टर्म लोनला 12%, 15% असं दिलं जातं. आता ह्याचं प्रॅक्टिकल पण आहे लोन कॅल्क्युलेशनचं, ते ॲडव्हान्स एक्सेलमध्ये होतं. CAAच्या कोर्समध्ये ॲडव्हान्स एक्सेलमध्ये ऑलरेडी हे शिकलेलं होतं आपण, की लोनचा अमाऊंट किंवा EMI कसा कॅल्क्युलेट करायचा, ते सर्वांचं झालं असेल. त्यानंतर आहे पर्सनल लोन. आता पर्सनल हे पर्सनल कारणासाठी दिले जातं, म्हणजे तुम्हाला उद्या गरज आहे तुमच्या काही गोष्टीसाठी पैशाची घरामध्ये आणि तुमच्याकडे पैसे नाही, तर अशा वेळी तुम्ही पर्सनल लोन मागू शकता. त्याचं लिमिट कमी असतं, म्हणजे तुम्हाला खूप असं मोठं लोन दिलं जात नाही. पर्सनल लोन 1 लाख 2 लाख अशा एका स्पेसिफिक लिमिटमध्ये दिलं जातं. त्यानंतर आहे कन्सॉलिडेटेड लोन्स. मेनी टाइप्स ऑफ लोन्स आर कन्सॉलिडेटेड इनटू सिंगल मंथली रिपेमेंट. म्हणजेच काय, तुमचे 4 लोन आहेत, चारही लोनचे हप्ते तुम्हाला वेगवेगळे भरावे लागतात. मग तुम्ही त्याला कंबाईन करून एकत्र हप्ता करू शकता त्याचा. त्याला म्हटलं जातं कन्सॉलिडेटेड लोन्स. थोडक्यात काय, तुमचं कार लोन वेगळं आणि होम लोन वेगळं आहे, दोन्हीचा हप्ता तुम्ही एकत्र करायचा, तुम्ही करू शकता आणि त्याच्या थ्रू एकत्र भरू शकता. म्हणजे एकाचा 2,000 आहे आणि एकाचा 4,000 हप्ता आहे, असे तुम्हाला दर महिन्याला 6,000 रुपये हप्त्याने भरावे लागतात. तुम्ही याला कन्सॉलिडेटेड लोन्स मधून मंथली भरू शकता त्याच्या स्पेसिफिक अमाऊंट. तर अशा प्रकारे हे पेमेंट करता येतं. त्यानंतर आहे एज्युकेशन लोन. एज्युकेशन लोन मध्ये कसं असतं, इट इज गिव्हन टू स्टुडंट्स फॉर एज्युकेशन पर्पज. ओके, एज्युकेशन लोन हा प्रकार असा आहे की तो स्टुडंटला दिला जातो. शिक्षणासाठी लोन मिळतं गव्हर्नमेंटकडून, इंजिनिअरिंग वगैरे करण्यासाठी. त्याच्यासाठी तुमचं प्रिव्हियस रेकॉर्ड्स पण पाहिले जातात आणि त्यासाठी तुम्हाला अजून त्या ठिकाणी तुमचा कोणाचं जवळचं अकाउंट असणं गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला बँक ऑफ बडोदामधून लोन घ्यायचं आहे शिक्षणासाठी, तर घरामध्ये कोणाचं तरी त्यासाठी अकाउंट असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी त्या व्यक्तीचे डॉक्युमेंट्स द्यावे लागतात, जबाबदारी घ्यावी लागते तुमची. फॉर एक्झाम्पल, पालक असतील तर पालकांचा, पालक वगैरे जबाबदारी घेतात तरी मुलांची. तर अशा प्रकारे कोणाचं तरी घरामधलं तिथं अकाउंट लागतं. त्याचं मागचं रेप्युटेशन चांगलं असेल तर तुम्हाला लोन मिळतं. तुमच्या पॅरेंटचं जर रेप्युटेशन मागचं लोनचं चांगलं नसेल तर मात्र पालकांच्या रेप्युटेशननुसार मुलांना किंवा विद्यार्थ्यांना लोन मिळत नाही. आणि यानंतर आता पुढे आहे व्हेकल लोन. आता व्हेकल लोनवरून समज असेल व्हेकलसाठी मिळतं, कार असेल, त्यानंतर कमर्शियल व्हेकल्स असतील, तर या गोष्टींसाठी व्हेकल लोनचं दिलं जातं. ओके, व्हेकल परचेस करण्यासाठी. तर अशाही काही बँक आहेत की जे प्रोव्हाइड करतात या प्रकारचे लोन. त्यानंतर आहे गोल्ड लोन. गोल्ड लोन आपण मागाशी डिस्कस केलं त्याप्रमाणे आहे. गोल्ड जे आहे ते महत्त्वाचं म्हणजे गिव्हन बाय टेकिंग गोल्ड ॲज अ कोलॅटरल. म्हणजेच काय, लोन देताना त्यासाठी सोनं ठेवलं जातं तुमच्याकडे आणि त्यानुसार मग ते तुम्हाला पैसे दिले जातात. ओके, त्यानंतर दुसरा आहे गोल्ड माइन डेव्हलपर्स. आता जे आहेत त्यांना सुद्धा लोन मिळतं, ते सुद्धा गोल्ड लोन प्रकारातच येतं, पण ऍक्च्युली ते कमर्शियल किंवा बिझनेस लोन म्हटलं जातं त्याला. परंतु गोल्ड माइन डेव्हलपर जे आहेत ते सुद्धा गव्हर्नमेंटकडून लोन घेतात, बँकांकडून लोन घेतात गोल्ड जे आहे ते माइन करण्यासाठी. म्हणजे ज्या सोन्याच्या खाणी असतात तिथून लोन, म्हणजे सोन्याची खाणीमधून सोनं काढण्यासाठी जर पैशाची गरज असेल तर त्याच्यासाठी ते दिलं जातं. आणि गोल्ड लोन दुसरं एक आहे जे आपल्या इंडिव्हिज्युअल्सला दिलं जातं, सोनं तारण ठेवलं जातं आणि त्याच्यावर आपल्याला पैसे दिले जातात गरजेने. तर अशा प्रकारे गोल्ड लोन आहे. आता पुढे अजून एक प्रकार आहे आपल्याकडे लोनचा, तो आहे पॉलिसी लोन. इट इज अ लोन अगेन्स्ट इन्शुरन्स पॉलिसी. तुम्ही एखादी तुमचं इन्शुरन्स पॉलिसी असेल त्याच्या अगेन्स्ट लोन घेऊ शकता पैशाची गरज असल्यानंतर, तर तोही एक प्रकारचा लोनचा टाईप आहे. त्यानंतर आहे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी. इट इज गिव्हन अगेन्स्ट प्रॉपर्टी ॲज अ कोलॅटरल. म्हणजे तुमची प्रॉपर्टी ॲज अ कोलॅटरल ठेवून या ठिकाणी जे लोन आहे ते तुम्हाला दिलं जातं. म्हणजेच काय, तुम्हाला एखाद्या तुमचे घर जे आहे ते तारण ठेवून त्याच्यावर पैसे मिळतात, त्याला लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी म्हटलं जातं. ओके, म्हणजे बरेच जण अशा प्रकारचं करतात, जमीन असेल किंवा घर असेल त्याच्यावर लोन काढतात.
त्यानंतर आहे होम लोन. तर होम लोन सुद्धा जे आहे हे कशासाठी दिलं जातं, तर होम लोन हे घरासाठी घर दिलं जातं. मात्र जसं की होम लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी हे एखादी प्रॉपर्टी तारण ठेवून लोन भेटतं, त्याप्रमाणे होम लोनचं तसं नाही. तर होम लोन हे कशासाठी मिळतं, तुम्हाला घर खरेदी करण्यासाठी या ठिकाणी होम लोन दिलं जातं. त्यानंतर पुढे आपल्याकडे आहे पे डे लोन. पे डे लोन म्हणजेच काय, गिव्हन टू बी रिपेड ऑन सर्टन डे ऑर शॉर्ट टर्म. म्हणजेच काय, एखाद्या स्पेसिफिक दिवशी तुम्ही ते रिपे करणार आहात असं ठरवून हे पे डे लोन दिलं जातं. तुम्हाला कन्फर्म पाहिजे की या दिवशी तुम्ही ते लोन रिपे करू शकता, मग त्या दिवशी तुम्ही स्पेसिफिक दिवशी तुम्हाला ते भरावं लागतं रिटर्न. त्याचा शॉर्ट टर्म असतो, काही 20 दिवस 25 दिवस अशा प्रकारे ते असतं. त्याचा इंटरेस्ट आणि लोन अमाऊंट ही सगळी तुम्हाला एकाच दिवशी स्पेसिफिक भरावी लागते. त्यानंतर पहिलं ॲक्च्युली आता हे पे डे लोन जे आहे ना, हे पहिलं तसंच दिलं जायचं, परंतु EMI सोपा का असतो भरायला, कारण थोडं थोडं द्यावं लागतं. त्याच्यामुळे EMI सिस्टीम जी आहे ही डेव्हलप झालेली आहे. अदरवाईज पूर्वी या अशा प्रकारचंच पे डे लोनच असायचं. आपणही एखाद्या समजा मित्राकडून पैसे घेतले तर त्याला एका स्पेसिफिक दिवशी देण्याची कमिटमेंट करतो आणि ते देतो. म्हणजे काही जण देत असतील, काही जण नाही देत असतील, पण अशा प्रकारे सिस्टीम असते की मग त्याला पे डे लोन म्हटलं जातं. त्याचप्रमाणे कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लोन जे आहे, कन्स्ट्रक्शनचे इक्विपमेंट परचेस करण्यासाठी दिले जातं. म्हणजेच काय, जर तुम्हाला काही कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड इक्विपमेंट परचेस करायचे असतील, फॉर एक्झाम्पल तुम्हाला डिगिंग मशीन असेल किंवा इतर कोणतेही मशीन असेल, कटिंग मशीन असतील काही कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड, तर अशा वेगवेगळ्या मशीन्सला परचेस करण्यासाठी ते दिलं जातं. किंवा तुम्हाला मोठं डम्पिंग मशीन परचेस करायचं आहे तर ते परचेस करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लोन वापरलं जातं. अशा प्रकारे हे आहे. मग तुम्ही नवीन घ्या किंवा जुनं घ्या, तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये परचेस करण्यासाठी वापरता येतं. त्यानंतर चेक आणि त्याचे टाईप्स आपल्याला पाहायचे आहेत. ओके, सो आता चेक आणि त्याचे टाईप्स आपल्याकडे या ठिकाणी. चेक म्हणजे काय असतं, ही कमी रिस्की मेथड आहे. तुम्हाला कॅश घेऊन फिरावं लागत नाही कोणाला पेमेंट करण्यासाठी. डायरेक्ट बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर केले जातात पैसे किंवा एखाद्या व्यक्तीला दिले जातात. तुम्ही सोबत पैसे नसेल तरी तो व्यक्ती बँकेत जाऊन तुमचे पैसे किंवा पेमेंट कलेक्ट करू शकतो. ओके, ॲक्च्युली हे काय असते, एक अनकंडिशनल ऑर्डर असते बँकरला दिलेली, जो की ते डॉक्युमेंट घेऊन येणाऱ्याला पैसे देण्याला बांधलेला असतो. अशा प्रकारे हे असतं. ओके, त्यानंतर आता इथे चेकचे टाईप्स दिले. त्याच्यामध्ये पहिला आहे बिअरर चेक. बिअरर चेक कसा असतो की जो तो घेऊन येईल त्याला ते पैसे दिले जातात. आणि दुसरा असतो ऑर्डर चेक, म्हणजे एका स्पेसिफिक व्यक्तीच्या नावाने तो चेक काढला जातो. ओके, आणि दुसरं म्हणजे पहा, बिअरर चेकवरती जे आहे क्रॉस केलेलं नसतं. क्रॉस चेक हा वेगळा असतो. क्रॉस म्हणजे एका साईडला दोन अशा तिरक्या लाईन दिल्या जातात एका कॉर्नरला आणि तिथे क्रॉस केलं जातं. त्यानंतर त्याच्यातच जर समजा नाव लिहिलं असेल, काही अकाउंट पे चेक असेल तर ते अकाउंट पे चेक होतो. त्यानंतर कंपनीचं नाव दिलं असेल तर कंपनी क्रॉसचं चेक होतो. ओके, हे तीनही प्रकार, क्रॉस चेक, त्यानंतर अकाउंट पे चेक आणि कंपनी क्रॉस चेक, हे जवळपास सारखेच आहेत. याच्यामध्ये असं असतं की जी बँक तुम्हाला पैसे देणार आहे तुमच्या चेकमुळे, किंवा तुम्ही एखाद्याला चेक दिला आणि तो व्यक्ती जाऊन तुमच्या बँकेतून पैसे कलेक्ट करणार आहे, तर तिथे ना जर बिअरर चेक असेल त्याला लगेच पैसे मिळतात. त्यानंतर क्रॉस चेक, अकाउंट पे किंवा कंपनी क्रॉस चेक असेल तर त्याच्यामध्ये असं होतं की ते त्या व्यक्तीच्या खात्यावर जमा होतं. त्या व्यक्तीचं खातं असेल तिथे, म्हणजे त्याने आपल्या बँकेत जाऊन पैसे काढायची गरज नाही, तो त्याच्या बँकेत जाऊन तो चेक डिपॉझिट केला तर त्याला त्याच्या अकाउंटवर पैसे जमा होतात. अशा प्रकारचा फरक आहे. बिअरर चेक मात्र त्याला आपल्या बँकेत जाऊन पैसे काढून घ्यावे लागतात, हा फरक आहे. ऑर्डर चेक पण जवळपास तशाच प्रकारचा आहे. त्याच्यावरती सुद्धा ते एक ऑर्डर असते, पण त्या ठिकाणी नाव दिलं असतं. बिअरर म्हणजे असं की जो घेऊन येईल त्याला मिळतात, आणि ऑर्डर चेकचं असं असतं की जो व्यक्ती ते घेऊन आलाय त्याच्यावरती ज्याचं नाव असेल ते तो त्या ठिकाणी समोर पाहिजे तरच पैसे मिळतात. अदरवाईज ऑर्डर चेकला जे नाव आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरा व्यक्ती घेऊन आला तर पैसे मिळत नाही. त्यानंतर खाली आहे स्टॅल चेक किंवा पोस्ट डेटेड चेक किंवा अँटी डेटेड चेक. ओके, स्टेल चेकमध्ये काय होतं, किंवा पोस्ट डेटेड चेक असतील किंवा अँटी डेटेड चेक असतील, तर ह्याच्यामध्ये काय होतं पहा, स्टेल चेकचं असं असतं की तो स्पेसिफिक डेट नंतर ऍक्टिव्हेट होतो. त्यानंतर अँटी डेटेड चेक जो आहे, त्यानंतर पोस्ट डेटेड, हे सगळ्या ते खाली तीन प्रकार आहेत चेकचे. हे तीनही चेकचे प्रकार हे एका वेगळ्या प्रकारचे आहेत. आता मोस्टली आपण ते वापरत नाही, परंतु तरी सुद्धा एक कन्सेप्ट तुम्हाला सांगतो पहा. तुम्ही जर कधी चेक पाहिला असेल, चेक कसा दिसतो हे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की चेकवरती एक तारीख असते वरती. ओके, आणि त्या तारखेवरती किंवा त्या तारखेच्या खाली कुठेतरी एका ठिकाणी लिहिलेलं असतं. काय लिहिलेलं असतं की तुमचा जो जे तुम्ही चेक टाकताय बँकेमध्ये किंवा तुम्हाला जो चेक मिळालाय, हा चेक एका स्पेसिफिक तारखेपर्यंतच व्हॅलिड आहे. म्हणजेच काय, तुमचा चेक हा जवळपास मॅक्झिमम 3 महिने हा मोस्टली स्टँडर्ड डेट आहे त्याची, त्या व्हॅलिड असतो. ओके, तर तिथे लिहिलेलं असतं व्हॅलिड फॉर
3 months फ्रॉम डेट. ओके, म्हणजे तिथे जी तारीख टाकली जाते तिकडे वरती चेक वरती एक तारीख असते, त्या तारखेपासून तो 3 महिने चालतो. मग ह्याच्यामध्ये आता काय होतं की एखादा स्टेल चेक असेल बरोबर, तर त्याच्यात काय असं की जोपर्यंत 3 महिने होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला स्टेल चेक हा क्लिअर करता येत नाही. तो त्या 3 महिन्याच्या नंतर बरोबर चेक क्लिअर होतो, त्या स्टेल चेक. आता हा कन्सेप्ट कोणी वापरत नाही त्यानंतर, कारण एवढं 3 महिने कोणी थांबत नाही. मात्र त्याच्या पुढे अजून एक आहे पोस्ट डेटेड चेक. याच्यामध्ये कसं असतं की समजा तुम्हाला माहिती आहे तुमच्या अकाउंटवरती 10 तारखेला 1,00,000 रुपये येणार आहे समजा, उदाहरणार्थ. ओके, एवढे येणार नाही पण आले, तर तुम्हाला एखाद्याला पैसे द्यायचे असतील, तुम्ही चेक देताना त्याला आत्ताचा नाही द्यायचा, ते 10 तारखेच्या नंतरची तारीख टाकायची. म्हणजे तो बँकेत पैसे काढायला केव्हा जाईल, 10 तारखेच्या नंतरच जाईल. कारण त्याच्या अगोदर गेला तर बँकवाले काय म्हणणार, ह्याच्यावर तारीख कधीची आहे, 15 तारखेची, तुम्ही 10 तारखेच्या नंतर या किंवा 15 तारखेच्या नंतर या, अशा प्रकारे. म्हणजे जी तारीख आहे ती तारीख तुमच्या अकाउंटला पैसे नसतील तर जेव्हा तुमच्याकडे पैसे येणार आहेत त्याच्या नंतरची टाकायची, जेणेकरून तुम्हाला ते पैसे क्लिअर होतील. तर हे झालं पोस्ट डेटेड चेक. त्यानंतर आहे अँटी डेटेड चेक. ओके, तर हा अँटी डेटेड चेक जो आहे हा ह्या दोन्हींपेक्षा थोडासा वेगळा आहे. ओके, याच्यामध्ये कसं असतं, इफ एनी चेक इश्यूड फॉर म्हणजे अपकमिंग डेट असेल, एखादी डेट येणार आहे, समजा आज आहे पहा, आता आज 17 तारीख आहे, आपण आज 17 तारखेचं लेक्चर घेतोय बरोबर आहे. आता अँटी डेट ह्या शब्दाचाच अर्थ समजून घ्या तुम्ही. पोस्ट डेटेड मध्ये जसं होतं की एका स्पेसिफिक तारखेनंतर होतं बरोबर. मात्र अँटी डेटेड चेक मध्ये कसं होतं, तुम्ही एखादी तारीख टाकली, जसं मी तुम्हाला बोललो की पोस्ट डेटेड तारीख म्हणजे समजा 10 तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत आणि तुम्ही एखाद्याला चेक देताना 15 तारखेचा चेक दिला, तर तो बँकेत 15 तारखेला जाऊन काढणार ते, कारण 10 तारखेपर्यंत तुमच्याकडे पैसे येणार नाहीत अकाउंटवर आणि तुम्हाला पेमेंट करायला मग त्याला पैसे लागणार. कारण जर तुम्ही तो पेमेंटचा चेक आधीच दिला आणि तो बँकेत गेला आणि तो चेक बाउन्स झाला तर तुम्हाला एक्स्ट्राचे चार्जेस पडतात. मग ते पडू नयेत म्हणून आपण पैसे अकाउंटला असतील हे कन्फर्म करूनच चेक द्यायचा असतो किंवा तारीख टाकायची असते. पण ही जी 15 तारीख आहे त्याच्या अगोदरच जो क्लिअर झाला तर त्याला म्हटलं जातं अँटी डेटेड चेक, आणि जर नंतर क्लिअर झाला तर त्याला म्हटलं जातं पोस्ट डेटेड चेक. असे दोन प्रकार याच्यामध्ये खाली अजून आहे. ठीक आहे, सो आज आपण या ठिकाणी चेकचे टाईप्स पाहिले, त्यानंतर लोनचे टाईप सुद्धा पाहिले आणि अकाउंटचे टाईप पण या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे, तर याप्रमाणे आजचं हे लेक्चर झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काही प्रॅक्टिकलचा पण पार्ट आहे. ओके, तो जर तुमचा ऑलरेडी क्लासेसमध्ये झाला असेल तर ठीक, नसेल झाला तर मी तुम्हाला ऑनलाईन हा नंतर एक्सप्लेन करतो नेक्स्ट लेक्चरला. तर अशा प्रकारे हा आपला पार्ट असणार आहे. ठीक आहे, काही शंका असेल तर मला विचारून घ्या. सर, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी आणि कृषी लोन ह्यात काय फरक आहे? लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मध्ये काय होतं सर, की तुमच्या प्रॉपर्टी जी असेल, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे घर आहे, घरावरून तुम्ही बँकेत तारण ठेवताय घर डॉक्युमेंट्स देऊन आणि मग कर्ज घेताय, त्याच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी झालं. आता तुम्ही जे कृषी लोन विचारता हे शेतीशी रिलेटेड आलं. ओके, शेतीसाठी लागणाऱ्या लोन मध्ये मग फॉर एक्झाम्पल तुमचं बी बियाण्यासाठी लागणारं लोन असेल किंवा खतासाठी पीक कर्ज असेल, तर या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आता बऱ्याचदा तुम्हाला एक सांगतो पहा, आता तुमची शेती आहे. हो, ओके, व्हेरी गुड. ओके, काही प्रॉब्लेम नाही. तर पहा, मग याच्यामध्ये तुम्हाला आठवत आहे का, आता सरकार आपल्याला दरवर्षी काही ठराविक अमाऊंट देतं शेतीसाठी, बरोबर आहे, ज्याला आपण सोसायटीचं लोन म्हणतो. बरोबर आहे, ते एक प्रकारचं कृषी कर्जच आहे. अशा त्याला व्याज कमी असतं ना, बरोबर आहे, कारण शेतकऱ्यांसाठी स्पेसिफिक सुविधा असतात, त्याच्यामुळे लोन जे किंवा हे जे व्याज आहे हे थोडंसं कमी दिलं जातं. तर अशा प्रकारचं जे कर्ज ते कृषी कर्जामध्ये येतं. ओके, आता लोनच्या प्रकारमध्ये सीसी म्हणून एक प्रकार आहे बघा, तो काय प्रकार आहे? काय काय सीसी म्हणून असते बघा एक अकाउंट कृषी लोन करताना. सीसी? हा, ओके, ठीक आहे, मी चेक करून घेतो. ऍक्च्युली आता कृषी लोन मध्ये जर सीसी असेल तर मला पाहावं लागेल, कारण सीसी आपल्याकडे वेगळा असतो. आता तुम्ही जो कृषी लोन बद्दलचा विचारताय तर मी तुम्हाला चेक करून नेक्स्ट लेक्चरला सांगेल. ठीक आहे, ओके ओके ओके. म्हणजे मला एक पाहावं लागेल की बाबा नक्की हा सीसी कुठला म्हणताय तुम्ही. सी म्हणजे आपला सी फॉर कॅट वाला सी म्हणताय ना? नाही, सीसी प्रकार आहे, ती एक लोनचा प्रकार आहे बघा. म्हणते सीसी लोन भरा. हा, कृषी लोन मध्ये सीसी म्हणून एक प्रकार आहे, ती काय मला कळलं. कृषी म्हणजे ते कसं असतं, क्रेडिट लोन असतं, मग त्याला तो सीसी वाला तुम्ही म्हणत असाल तर ते तुम्ही जे घेतात तेच सीसी असेल. तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे का कृषीचं? नाही. सोसायटी जे तुम्हाला लोन देते ना त्याच्यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळते. कार्ड म्हणजे कसं पेपरच असतो, पण त्याला किसान क्रेडिट कार्ड म्हणतात. माहिती आहे की तो, बरोबर आहे, तो नाही ना, तो प्रकार नाही सांगत तुम्ही, बरोबर ना? मग ते किसान क्रेडिट कार्डला सीसी म्हणते का?
नाही, मी विचारता किंवा नक्की तुम्ही तोच विचारता की अजून दुसरा असेल? अजून दुसरा असेल तर मी तुम्हाला 100% सांगेल नेक्स्ट लेक्चरला. दुसराच आहे वाटत मला तर, माझ्या माहितीच तो. ओके ओके, नो प्रॉब्लेम सर, मी तुम्हाला सांगेल 100%. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला मला फक्त एकदा रिमाइंड करा, मी तुम्हाला 100% चेक करून ठेवतो. चालते. हा ओके, येस येस येस. ओके. बाकी काही शंका सर? नाही. ओके, व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. काय नेक्स्ट लेक्चरचा मी तुम्हाला लिंक टाकेल आता. उद्या परवा नाही होणार ऑनलाईन लेक्चर याचं. ठीक आहे, बरोबर. हा ठीक आहे. ठीक आहे सर. ओके सर.